एक गोष्ट बोललो होतो, आठवण करून देतो. इन्स्टा फॅमिली. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या वॉच यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, फायनली एक न्यू कन्सेप्टमध्ये आजचा व्हिडिओ आपण बनवला आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण बनवला आहे CapCut ॲप्लिकेशनवरून. सोबत जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा काय झाला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर घेतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करून. स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या, नंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. न्यू प्रोजेक्ट आयकन त्याच्यावर क्लिक करा. तुमचा मॉडेलची इमेज इथं सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर खाली रेटेचं ऑप्शन तिथं जा, साईज 9 पॉईंट सिलेक्ट करण्याचं यस म्हणा. एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली ॲडिटचं ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर अशा पद्धतीने आपण घेतलंय सॉन्ग. मॉडेलची इमेज क्लिक करा, त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. अशा पद्धतीने जो पुढचा पार्ट आहे CapCut त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फाईल आपले रेडी. आता बीट आणि इफेक्ट सर्व कसे का लावावे तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता. तर आता पहिले बीट आहे, तर पहिले बीट 2 सेकंदवर या. 2 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा. इथं 1 नंबरला तुम्हाला स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. त्या स्प्लाइट नावाचे ऑप्शन जर क्लिक केलं तर तिथं पहिलं बीट तुमचं लागलं आहे. तर आपलं पहिलं बीट आहे ते म्हणजे 2 सेकंद. त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे 5 सेकंद. परत त्या पुढचं बीट आहे 9 सेकंद. त्या पुढचं बीट आहे 10 सेकंद. त्याच्या पुढचं बीट आहे 12 सेकंद. आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट आहे ते म्हणजे 14 सेकंद. तर यापर्यंत तुम्हाला मी बीट सांगितले. तर आता प्रत्येक बीटू या. तर पहिले बीटू आलो आपण 2 सेकंदवर. तर 2 सेकंदवरच्या बीटवर या, त्या व्हाईट बीटू क्लिक करा. व्हाईट बीटू क्लिक केल्यानंतर व्हाईट फ्लॅश नावाचं इफेक्ट भेटेल तुम्हाला, व्हाईट फ्लॅश 2. तर त्याला सिलेक्ट करून साईज एकदम 0 करायचं यस म्हणा. परत 2 नंबरच्या व्हाईट बीटू क्लिक करा, म्हणजे इथं 5 सेकंदवरच्या त्याच्यावर क्लिक करून तिथं लावायचा पुल आउट, साईज 0.1 सेकंद ठेवा आणि ते यस म्हणा. परत त्या पुढच्या व्हाईट बीटू क्लिक करा, तिथं लावलं आपण पुल आउट, साईज फुल ठेवली आणि ते यस म्हणतो. डायरेक्ट त्यापुढे यायचं 12 सेकंदवरच्या व्हाईट बीटू. तिथं आल्यानंतर तिथं लावायचा शेक नावाचा इफेक्ट, त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा आणि ते यस म्हणा. परत त्यापुढे यायचं 14 सेकंदवर, त्या व्हाईट बीटू क्लिक करा, तिथं सुद्धा लावायचं आपल्याला पुल आउट या पद्धतीने इफेक्ट आणि ते यस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला खाली 4 नंबरला ओव्हरलीचं ऑप्शन भेटेल, ओव्हरली क्लिक करा. ॲड ओव्हरलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायचे क्रमानुसार. तर आता बघू शकता, तुम्हाला स्टार्टिंग पण सांगून देतो. तर पहिले टेक्स्ट ॲड केल्यानंतर इथं बघू शकता त्यापुढचं टेक्स्ट चालू होतं ते म्हणजे आपलं 1 सेकंदवर. परत त्यापुढचं टेक्स्ट चालू होतं 4 सेकंदवर या पद्धतीने. परत त्यापुढचं 5 सेकंद, त्यापुढचं 6 सेकंद, त्याच्या पुढचं 7 सेकंद. तर या पद्धतीने तुम्हाला सेकंद सांगून दिले. त्या सेकंदवर तुम्ही क्रमानुसार टेक्स्ट ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर पहिल्या टेक्स्टवर क्लिक करा. स्टार्टिंगच्या ॲनिमेशनचं ऑप्शन भेटलं, त्या ॲनिमेशनमध्ये जा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला इनमध्ये झूम आउटवाला इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून साईज 0.1 सेकंद ठेवणे ते यस म्हणा. परत 2 नंबरच्या टेक्स्टवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, तिथे फेड इन लाव, साईज 0.5 सेकंद ठेवणे ते यस म्हणा. परत 3 नंबरच्या इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, तिथं लावलं आपण फेड इन, साईज 0.5 सेकंद ठेवली आणि ते यस म्हणा. परत त्यापुढच्या टेक्स्टवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, तिथं लावलं आपण फेड इन 0.5 सेकंद, साईज ठेवली ते यस म्हणतो. जो त्यापुढचा इमेज आहे परत ॲनिमेशनमध्ये जा, तिथं सुद्धा लावला आपण फेड इन. जो लास्टचा इमेज आहे आपला टेक्स्ट, त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा, तिथं सुद्धा लावला आपण फेड इन, साईज तेवढी ठेवली 0.5 सेकंद आणि ते यस म्हणतो. तर अशा पद्धतीने बघू शकता, तुम्हाला मी सर्व सांगून दिले. तर आता एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही स्टार्टिंगला येते तुम्हाला. तर स्टार्टिंगला आल्यानंतर तुमचा मॉडेलची इमेज क्लिक करा. इथं खाली भरपूर ऑप्शन भेटेल, एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा.
तुमची पोझिशन इकडे घेऊन टाका अशा पद्धतीने. अशा पण घेतल्यानंतर तुम्हाला कीचं ऑप्शन भेटले ते की मारा. ती प्लसची असली ऑटोमॅटिक त्याच्यावर जर क्लिक केलं ती मायनस होऊन जाईल. नॉर्मली पुढे परत ती प्लसची झाली. पुढं आल्यानंतर डायरेक्ट आपण झालं सर्व बॅक. परत त्या मॉडेलची इमेज क्लिक करा. परत ती प्लसची की त्याच्यावर क्लिक करा ती मायनसची होईल. इथे रेड पट्टी आली. खाली बेसिक नावाच्या ऑप्शन क्लिक करा. त्याची पोझिशन अशापर्यंत इकडे घेऊन टाका. एवढं केल्यानंतर अशापर्यंत एवढं केल्यानंतर बघू शकता तर साईज आपली -85 आहे. तर लक्षात ठेवतो तुमची काय असेल ती तुम्ही लक्षात ठेवा. परत त्याच पुढची इमेज क्लिक करा. परत की मारा. मायनस जी 85 साईज होती ती इथे सिलेक्ट करून घ्या. अशा पद्धतीने परत पुढे या. पुढे आल्यानंतर झालं आपण सर्व बॅक. परत त्या मॉडेलची इमेज क्लिक करा. परत की मारा. बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये या. बघू शकता त्या पुढची साईज एकदा बघून घ्या मीडियमला. इथं मायनस मी 98 करून टाकतो. अशा पण बघू शकते -98 केल्यानंतर असे पण तुमचा एक इफेक्ट लागतोय. एवढं केल्यानंतर बघू शकता एवढं का परत खाली या बॅक या. फिल्टर नावाचा ऑप्शन भेटेल तर फिल्टरमध्ये या. फिल्टर नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. तर फिल्टरमध्ये आल्यानंतर बघू शकता स्क्रोल डाऊन करा. एक बर्लिन नावाचं फिल्टर भेटेल त्याला सिलेक्ट करा. आणि इथं फिल्टरच्या ॲडजस्ट ऑप्शन भेटेल तिथं जाऊन सॅच्युरेशनच्या पूर्ण -50 करायचं यस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही एवढं केल्यानंतर त्याला त्या फिल्टरला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे एवढ्या पार्टपर्यंत इथं 9 सेकंदापर्यंत. परत फिल्टरमध्ये जा. परत तुम्हाला एक ट्युलर्स नावाचा फिल्टर भेटला अशा पद्धतीने. साईज एकदम कमी ठेवा. इथं 40 ठेवा आणि इथं यस म्हणा. त्याला सुद्धा आपल्याला तेवढ्या पार्टमध्ये ॲड करायचं म्हणजे इथपर्यंत 9 सेकंदापर्यंत अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर बॅक या. आता एवढं केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला फोटोला ॲनिमेशन सांगून देतो. तर बघू शकता तुम्हाला डायरेक्ट यायचं ते म्हणजे इथं 9 सेकंदवरचे भेटू. त्या इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. तिथं लावला आपण रॉक व्हर्टिकली या पद्धतीने त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणा. परत त्या पुढची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. तिथं सुद्धा आपण रॉक व्हर्टिकली लावला इथे यस म्हणा. परत त्या पुढची इमेज क्लिक करा. तिथं नाही आपण ॲनिमेशन लावलं. परत लास्टच्या इमेज क्लिक अशा पद्धतीने एकच ॲनिमेशन लावायचं आपल्याला. एवढं केल्यानंतर डायरेक्ट आता इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये या. इथं लाइटिंग नावाचा इफेक्ट भेटेल त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणा. अशा पद्धतीने बघू शकता तो इफेक्ट अशा पण तुम्हाला शो होऊन जाईल. साईज कमी ठेवा. स्टार्टिंगपासून त्याला ॲड करा. अशा पण केल्यानंतर डायरेक्ट पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये जा. या पण आपला फिगर ग्लेअर नावाचा इफेक्ट नाही भेटला वर सर्च करा 100% भेटणार. तर अशा पद्धतीने त्याला ॲड केल्यानंतर त्याला नॉर्मली कमी करा. नॉर्मली इथं 4 सेकंदापर्यंत ठेवा. ॲडजस्टमध्ये जा. त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी करून टाका अशा पद्धतीने. तीच ठेवा. आणि इथं ग्लो जे आहे पुन्हा 0 करा बाबा. अशा पण इथे यस म्हणा. एवढं केल्यानंतर परत येतं तुम्हाला इथं डायरेक्ट 5 सेकंदवर. परत बॉडी फिटमध्ये जा. परत इथे स्ट्रीमर नावाचा स्ट्रोक नावाचा इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून ती यस म्हणा. अशा पण ते ऑटोमॅटिक ॲड होऊन जाईल. एवढं केल्यानंतर डायरेक्ट पुढे येते तुम्हाला. इथं आपल्याला यायचं ते 9 सेकंदवर. व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. मग आल्यानंतर एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल वर. स्प्लाइट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक 3 स्क्रीन नावाचा इफेक्ट भेटेल त्याला सिलेक्ट करून ते यस म्हणा. परत तेवढं केल्यानंतर डायरेक्ट 10 सेकंदवर मग बॉडी इफेक्टमध्ये जा. तिथं सुद्धा लावा तुम्हाला लाइटिंग इफेक्ट. असे पण तुम्हाला इफेक्ट लावायचा आहे मार्कर. त्याला सुद्धा एवढा पार्टमध्ये ॲड करायचं. ॲडजस्टमध्ये जा. स्पीड फुल करा एकदम. असे पण केल्यानंतर एवढं केल्यानंतर लास्टला परत बॉडी इफेक्टमध्ये जा.
तिथे गेल्यानंतर इथं बघू शकता रोटेशन स्विंग नावाचं इफेक्ट भेटेल. त्याला सुद्धा आपल्याला एवढ्या पार्टमध्ये ॲड करून घ्या. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर लास्टला परत बॉडी इफेक्टमध्ये जा. तिथं बघू शकता हा इफेक्ट लाइटिंग, त्याला अशापणे ॲड करून घ्या स्टार्टिंगपासून अशा पद्धतीने. तर फायनली एवढं केल्यानंतर व्हिडिओ तुमचा फायनली इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.